हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर इथे माझी सकाळची धावपळ चाललेली आहे. आजच्या व्लॉगमध्ये मी माझं सकाळ ते दुपारचं रुटीन शेअर करते आणि आता वाजत आलेले आहेत सकाळचे 8:30. माझी अंघोळ वगैरे झालेली आहे, झाड लोट सगळं झालेलं आहे, लादी वगैरे पुसून झालेली आहे आणि इकडे मशीनला ना 6:45ला पाणी येतं, त्याच्यामुळे मशीनमध्ये कपडे देखील धुवून झालेले होते. तर धुतलेल्या कपड्यांमध्ये मी थोडंसं कम्फर्ट वगैरे टाकलं आणि रात्री जी मी भांडी अशीच घासून किचनच्या ओट्यावर ठेवलेली ना, तर आता ती पटकन लावून घेते. आणि इतकं गरम होतं ना, सकाळी 8:30 वाजले तरी पण तर मी फॅन चालू केलेला आहे. तर थोडा फॅन चालू केल्यावर जरा बरं वाटतं. पण फॅन चालू असेल तर गॅस चालू करता येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं की चला गॅस चालू करायच्या आधी थोडंसं फॅनच्या हवेला थोडंसं रिलॅक्स होऊया. आत्ताच अंघोळ केली आहे, पण थोडा वेळ जरी आपण 5 मिनिटं जरी गॅस पेटवला ना, तर पूर्ण घामाघूम होऊन जातो माणूस. तर असो. तर आज मला म्हणजे दवाखान्यामध्ये जायचं आहे. तुम्हाला तर माहिती आहे भाचीची डिलिव्हरी झालेली आहे, मुलगा झालेला आहे. तर मग मगाशीच ताईंचा फोन आला होता, की म्हणजे नाश्त्याला शिरा वगैरे घेऊन येशील म्हणून. आणि मग आता माझ्याकडे इतका वेळ नाहीये, तर मी विचार केला की ताई तुम्ही मावशींना सांगा नाश्ता वगैरे पाठवायला आणि मी दुपारचा डब्बा वगैरे घेऊन येते. तर मग ताई म्हणाल्या, "हो, ते पण ठीक आहे." कारण की मग सकाळचा शिरा वगैरे घेऊन गेल्यानंतर, नाश्ता घेऊन गेल्यानंतर पुन्हा दुपारी लगेचच येऊन लगेचच पुन्हा डब्बा घेऊन जाणं अशक्य होतं आणि स्वयंपाक करता-करता तर नाश्त्याचा वेळ पूर्णपणे निघून जाईल. म्हणून मग म्हटलं, की मावशींना सांगा, मावशी नाश्ता देतील, मी दुपारचा डब्बा देत जाईल आणि मग रात्री मावशी पुन्हा डब्बा देतील. तर असं आमचं थोडंसं डिस्कशन झालं. ठरल्याप्रमाणे तसं प्लॅनिंग झालं आणि मी इथे ना रवा थोडासा जास्तीचाच टाकलेला भाजायला. पण म्हटलं आता हा जास्तीचा रवा होईल म्हणून मग मी काय केलं, हा भाजून झाल्यानंतर थोडासा रवा बाजूला काढून घेणार आहे. कारण की मग आयत्या वेळेला हा भाजलेला रवा आपण लगेचच करू शकतो. तूप घालून मस्तपैकी शिरा करणार होते आणि केळी पण होती माझ्याकडे. तर म्हटलं चला केळी घालून शिरा करूया. पण परत म्हटलं, की जर भाचीला वगैरे द्यायचं झालं, तर मग केळी म्हणजे माहिती नाही तिला शिऱ्यामध्ये केळी चालेल की नाही. म्हणजे असं म्हणतात ना, की आता आपल्याला काहीच माहिती नाही. डॉक्टर तर म्हणतात सगळंच खायला द्या वगैरे तुम्ही. पण उगाचच आपलं मन असं म्हणतं, की "अरे बापरे! हे चालेल की नाही, ते चालेल की नाही." म्हणून मग मी केळी टाकलीच नाही. रवा इतका छान खमंग असा तुपामध्ये घरच्या तुपात भाजला ना, तर मस्त असा घमघमाट जसं काही प्रसादाचा शिरा बनतोय असा सुगंध सुटला होता. तर ना रात्री मी थोडंसं दही लावून ठेवलेलं, तर काचेच्या बाउलमध्ये तुम्हाला दही दिसत असेल. एका साईडला रवा भाजते तोपर्यंत म्हटलं, की ही जी वेलची आहे तर ती पटापट त्याचे दाणे काढून त्याची पावडर करूया. तसं तर रेडीमेड वेलची पावडर देखील येते. पण खरं सांगू का रेडीमेड वेलची पावडर जी आहे ना, तर त्याचा जो सुगंध आहे तो ओरिजिनल मला वाटत नाही. म्हणजे त्याचा ना जवळपास सुगंध पूर्णपणे उडून गेलेला असतो. हलकासा असा सुगंध येतो आणि त्याच्यामुळे ती पावडर जास्त टाकावी लागते. पण तीच जर वेलची आपण 3 ते 4 वेलची सोलून त्याच्या दाण्यांची जर आपण थोडीशी अशी भरडसर पावडर केली ना, तर मस्त असा शिऱ्याला सुगंध येतो. तर थोडासा शिरा मी म्हणजे रवा काढून घेतला भाजलेला आणि यामध्ये आता मी गरम केलेलं पाणी घालून घेते. तर आमच्या समोर ना म्हणजे मी जेव्हा लहान असताना आमच्या समोर ना एक गुजराती आंटी राहायची. तर त्या ना जेव्हा-जेव्हा शिरा करायच्या ना इतका घमघमाट सुटायचा पूर्ण चाळीमध्ये आणि ना त्या शिरा केल्यानंतर मी त्यांना म्हणायचे, की "भाभी आज शिरा बनाया आपने?" तर त्या म्हणायच्या, की "हाँ, शिरा बनाया, खाने के लिए आ तर एकदा दोनदा त्यांनी असा शिरा पण दिला होता आणि मम्मीला मी म्हटलेलं, "मम्मी असं करत जा" म्हणून. माहिती नाही त्या कशा करायच्या, पण एकदा ना म्हणजे जेव्हा त्यांची मुलगी शिरा बनवत होती आणि त्यावेळेस मी बघितलं. तर ते ना पाण्याच्या ऐवजी ना दूध घालतात किंवा मग दूध पाणी मिक्स घालतात. तर त्यामुळे ना त्या शिऱ्याला एक वेगळाच सुगंध असा वेगळाच म्हणजे टेक्स्चर आणि चव वेगळीच येते. तर असं आता इथे ना मी वेलची पावडर घालून घेतली आणि गरम पाण्यामध्ये शिरा बनवून घेतला. तर गरम पाण्यामध्ये शिरा बनवला ना, तर तो देखील खूप छान चवदार चविष्ट असा होतो. कारण की सगळी चव इथे तुपाची असते याला. तर शिरा वगैरे झालेला आहे आणि इथे ना थोडीशी साखर होती, तर ती आता साखर मी आता यामध्ये घालते. तर गूळ पावडर घालायची होती, पण गूळ पावडर थोडी संपत आलेली आणि कमीच होती म्हणून म्हटलं, की चला आज साखरच घालूया म्हणून. तर मग होती तेवढी साखर सगळी घालून टाकली, कारण की साखर देखील मी सामानामध्ये जास्त काही भरत नाही. 1 किलो साखर महिन्याभरामध्ये मी भरत असते आणि त्यातील देखील साखर उरत असते. तर ही साखर कशासाठी? तर कधीतरी मी खीर वगैरे बनवली किंवा मग कधीतरी शिरा वगैरे असा बनवला ना, तर त्यासाठी वापरण्यात येते. एरवी तर मग गूळ पावडरचाच वापर होतो.
तर शिरा एका साईडला झालाय आणि म्हटलं की चला आता मला देखील भूक लागली होती एक्सरसाइज वगैरे करून. आणि खरं सांगू का ह्या 2 ते 3 दिवसामध्ये ना भरपूर धावपळ होतीये माझी आणि झालीये. कारण की कसं होतंय सकाळी जे 11 वाजता मी इकडनं डब्बा वगैरे घेऊन निघते ना, तर डायरेक्ट तिकडनं येताना मला 7, 7:30 असे होतात घरी यायला. तर आता तुम्ही समजू शकाल की पूर्ण दिवसभर तसं तर बघायला गेलं हॉस्पिटलमध्ये आपण फक्त बसूनच असतो पेशंटच्या बाजूला. पण बसून-बसून देखील तितकाच कंटाळा येतो आणि मग 11 वाजेपर्यंत मला सगळं घरातलं काम उरकायचं असतं आणि त्याच्यामध्ये भरपूर माझी धावपळ वगैरे झालेली असते. तर शिरा तयार झालेला आहे. साखर घालून मस्तपैकी मिक्स केला आणि दुधाचा चहा करते. गूळ पावडर घालणार आहे या चहामध्ये मी. तर एकीकडे चहा वगैरे उकळतोय तोपर्यंत म्हटलं की चला दिवाबत्ती वगैरे करून घेऊया. कारण की मग हे पण राहिलं तर मग ते राहूनच जाईल. म्हणून मग पटकन इथे दिवाबत्ती वगैरे करून घेते. तर आजच्या आठवड्यामध्ये ना 2 आनंदाच्या न्यूज मला मिळालेल्या आहेत आणि ते ऐकून खरं सांगते ना, इतकं माझ्या मनावरचं ओझं हलकं झालेलं आहे ना, कारण की जेव्हा मी ती न्यूज ऐकली होती ना, तर डोकं माझं एकदम सैरभैर झालं होतं आणि खूप असं रडावंसं वाटत होतं. असं वाटत होतं की असं का? म्हणजे आमच्याच बाबतीमध्ये असं का म्हणून. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या वहिनीला म्हणजे कॅन्सरचे सिम्प्टम्स वगैरे जाणवलेत म्हणून. तर मग पुन्हा मग माझ्या भावाने आणि वहिनीने दुसऱ्या डॉक्टरला वगैरे दाखवलं. पुन्हा तिची बायोप्सी वगैरे केली. तर ज्यावेळेस तो रिपोर्ट आला ना, तर त्यावेळेस वहिनी तो रिपोर्ट बघायचाच नको म्हणत होती आणि भाऊ देखील भरपूर प्रचंड असा डिप्रेशन आणि टेन्शनमध्ये असल्यासारखा वाटत होता. भले तो वहिनीला आधार वगैरे देत होता, पण तरी देखील तो देखील घाबरला होता आतून. कारण की त्याला हार्ट अटॅक वगैरे येऊन गेलेला आणि त्याच्यातच वहिनीचं हे असं म्हटल्यानंतर तो देखील असं म्हणतो ना, खचतो माणूस कधीतरी असा. कधी न खचणारा माणूस आज असा खचल्यासारखा झाला होता आणि मग गुरुवारच्या दिवशी त्याला ना म्हणजे वहिनीचा रिपोर्ट आला की तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हणून. हॉस्पिटलमधूनच फोन आला त्यांना, की तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हणून म्हणजे कॅन्सरचे सिम्प्टम्स वगैरे असं काही नाहीये. आणि ते जेव्हा ऐकलं ना दोघांनी माझ्या वहिनीने आणि माझ्या दादाने, तर त्यांना इतकं म्हणजे त्यांना आनंदाने रडायलाच लागले. एक तर एवढं म्हणजे प्रचंड असं संकटातून बाहेर म्हणजे संकटातून जात होते ते आणि त्याच्यातून हा रिपोर्ट ना खूप मोठा दिलासा देऊन गेला. आणि ज्यावेळेस मी ही न्यूज ऐकली ना माझ्या वहिनीने मला सांगितली, तर मला देखील इतकं भारी वाटलं ना, की असं वाटलं की हां, खरंच आहे. म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी, देव वगैरे असं काहीतरी आहे जे आपल्या पाठीशी खंबीर उभं आहे. तर नाश्ता वगैरे मी केला आणि आता इथे माझी तयारी चाललेली आहे हॉस्पिटलमध्ये जाण्याची. तर आता ना जवळपास 11:15 वाजत आलेले आहेत आणि खरं सांगते ऊन इतकं प्रचंड आहे ना, या उन्हामध्ये ना म्हणजे बाहेर जायची इच्छाच होत नाही. पण आता जाणं गरजेचं आहे इमर्जन्सी असल्यामुळे. तर एका साईडला मी शिरा वगैरे बनवून घेतला, एका साईडला स्वयंपाक वगैरे मी तयार केला आणि डबा वगैरे भरून घेतला होता आणि हे सगळं काम करता-करता मध्ये-मध्ये मुलांना इन्स्ट्रक्शन देणं चालू होतं, की अरे म्हणजे दोघं जण मुलं घरीच असतात. तर मग मी एकटी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मग त्यांना दुपारी जेवत जा वगैरे असं हे सगळं फोन करून मी सांगत असते आणि जाताना देखील त्यांना सांगते, की ह्याच्यात हे ठेवलंय, त्याच्यात ते ठेवलंय, हाताने घ्या, गॅस वगैरे पेटवला तर व्यवस्थित बंद करा आणि माठाचं पाणी थोडंसं गळतं, तर माठाचं नळ जो आहे तो व्यवस्थित बंद करा. इतक्या सगळ्या इन्स्ट्रक्शन असतात ना, खरंच म्हणजे एक आई म्हणून ना घरातून बाहेर पडताना ना, की घरामध्ये कुठे म्हणजे नळ चालू नाही ना किंवा गॅस चालू नाही ना किंवा कुठलं जेवणाचं भांडं उघडं तर नाहीये ना, मुलं व्यवस्थित त्यांना समजेल ना, तर हे सगळं बाहेर पडायच्या आधी इतके सगळे प्रश्न डोक्यामध्ये असतात आणि वेळोवेळी मी त्यांना सगळं सांगत होते आणि दोघंही म्हणत होते, की "हो, आम्ही लक्ष देऊ. हो, आम्ही करू." करतात ते तसं दोघं जणं, पण तरी देखील ना इन्स्ट्रक्शन देणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तर ह्या पिशवीमध्ये आता डबा भरलेला आहे. थोडासा मी शिरा जो होता, तर तो घेऊन ठेवलेला आहे डब्यामध्ये. म्हटलं संध्याकाळी तिला 4:30, 5, 5:30 वाजता जर तिला खावासा वाटला, तर ती तो खाईल आणि सोबतच बॉईल केलेलं अंडं आणि बाकीचं सगळं वरण-भात, भाकरी वगैरे असं सगळं घेतलेलं आहे मी. डब्बा वगैरे सगळा पॅक केला आणि आता ना मी काही शेअरिंग ऑटो वगैरे करणार नाहीये. कारण की शेअरिंग ऑटो केलं ना, तर 2-3 ठिकाणी बदलून जावं लागतं हॉस्पिटलमध्ये. म्हणून मग मी ठरवलं की आदल्या दिवशी मी शेअरिंगनेच गेली होती आणि खरं सांगते 10 मिनिटासाठी जे मी चालणं झालं ना माझं प्रचंड उन्हामध्ये, 12:30चं ऊन इतकं कडक लागत होतं ना, तर त्यावेळेस मी एकदम अशी थकून गेल्यासारखी झालेले. म्हणून मग मी ह्यांना म्हटलं की मी काही शेअरिंग ऑटोने जाणार नाही. डायरेक्ट मी ओला करणार आहे. तर आता जातेवेळी पण ओला करणार आहे आणि येतेवेळी पण ओला करणार आहे. तर थोडंसं 4 ते 5 दिवस थोडंसं आपल्याला धावपळ करावी लागणार आहे. पण असो, आपण आपल्याच माणसासाठी धावपळ करत असतो, नाही का?
इथे निलय आला आणि निलयला मी म्हणाले, "तुला जेवायला वगैरे देऊ का?" तर तो म्हणाला, की "नाही, मी आत्ताच नाश्ता वगैरे केलाय. मला आता काही नकोय" म्हणून. तर त्याला म्हटलं, की "ते पहिलं तुझं औषध वगैरे पिऊन घे." तर निलयचं प्लास्टर काढून देखील आता जवळपास ना म्हणजे अ, आता म्हणजे 3 आठवडे होत आले असतील. तर त्याला देखील त्याचं खाणं-पिणं व्यवस्थित असलं पाहिजे. कारण की हाड फ्रॅक्चर असणं म्हणजे कुठेतरी आपल्याला कॅल्शियम कमी आहे, याचा अभाव आहे कॅल्शियमचा हे समजतं. आणि म्हणून मग मी निलयला सांगितलं, की "हे 2 अंडी बॉईल करून ठेवले, तर ते तू घेशील म्हणून. तू एक घे आणि त्याला एक राहू दे" म्हणून. आता बघू कसं-कसं, काय-काय करता येते. तर असो, आता कितीही मुलांना इन्स्ट्रक्शन दिलं ना, तर मुलं जे करायचं ते करतातच आहेत आणि थोड्याफार जबाबदाऱ्या मला असं वाटतं त्यांना देखील त्यांच्या हिशोबाने जमल्या पाहिजेत. तर इथे डब्बा वगैरे भरला, एक प्लेट वगैरे टाकली याच्यामध्ये आणि आता मी निघतीये कारण की ओला बुक केलेला आहे मी आणि आता मी निघालेली आहे. कारण की मगाशीच म्हणजे डबा वगैरे भरताना बुक केला होता ओला आणि सांगत होता की 2 मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणून. तर खाली उतरेपर्यंत तो ओला येऊन जाईल आणि आता मी निघालेली आहे हॉस्पिटलमध्ये. तर असं होतं माझं सकाळपासून ते म्हणजे दुपारपर्यंतचं रुटीन आणि आता संध्याकाळपर्यंत मी हॉस्पिटलमध्येच असणार आहे, बसूनच असणार आहे. तर असो, आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा तोपर्यंत बाय.